गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नि आहारे गुणजीवा पज्जन्ति पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो वीसं तु परुवणा भणिया छाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुया सव्वे गहनादिजेण भणिया कमेण 24 ठाणानी। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे की ज्याच्या माध्यमातून आम्हाला जीव तत्वाचं स्वरूप कळणार आहे। जीव तत्व जीव पदार्थ कुठे कुठे कशा कशा प्रकारे आम्हाला पाहायला मिळतो हा तर संपूर्ण 343 घनराज्य मध्ये सर्वत्र व्याप्त आहे। असं एकही क्षेत्र सूक्ष्म क्षेत्र देखील सुटलेलं नाही की ज्या ठिकाणी ही जीव राशी विद्यमान नाही। आम्हाला स्पेस जी आम्ही पोकळ कल्पना आहे असं म्हणतो त्याही ठिकाणी अनंतानंत असे निगोदी जीवांचं खचाखच वास्तव्य आहे। या सर्वांचं ज्ञान आम्हाला व्हावं आणि आमच्याकडून कमीत कमी जीव विराधना घडावी अशा प्रयत्नांसाठी या 24 स्थानांना समजणं अत्यंत आवश्यक असणार आहे। आणि आम्ही काय मार्गणा बघितलेली होती आणि इंद्रिय मार्गणेची वैशिष्ट्ये बघितलेली होती। काय मार्गणा षटकाईक जीव आहे, त्यामध्ये 5 स्थावर कायिक आहे आणि 1 त्रस्तकायिक आहे। त्रस्तकायिकाला म्हणजे द्विनिंद्रियापासून पंचेंद्रिय पर्यंतच्या जीवांना एका कॅटेगरीमध्ये टाकलं आणि स्थावर कायिक जीवांना एका बाजूला टाकलं। कधी कधी मनात प्रश्न येतो की असं आचार्यांनी का केलं असावं, तर त्यालाही आम्ही थोडंसं बघू शकतो आपल्या तार्किक बुद्धीनी की एकेंद्रिय जे जीव आहे यांच्या शरीरामध्ये सप्त धातू नसतात, यांना संवहन देखील नसतं। आणि द्विनिंद्रियापासून जे सगळे जीव आहे अळी वगैरे हे सगळे यांच्या शरीरामध्ये यांचं शरीर हे सप्त धातूंनी सहित असतं। रक्त मांस पू आदींनी आणि यांच्या शरीरामध्ये संवहनाची पण रचना असते, हाडांची पण रचना असते आणि म्हणून हे एकेंद्रिय जीव स्थावरकायिक जीव एकीकडे काढले आणि त्रसकायिकांपासून हे वर्गीकरण वेगळं केलं असं थोडंसं माझं मत आहे। आता आमची आजची मार्गणा सुरू होणार आहे योग मार्गणा। योग हा शब्द आपण नेहमी ऐकतो, योग युज धातू आणि युज धातू पासून हा योग शब्द जुळलेला आहे। युज म्हणजे जुडणे, संबंध येणे, याच्यापासून योग हा शब्द झाला। तर मन वचन कायेच्या निमित्ताने आत्मप्रदेशांमध्ये जे परिस्पंदन होतं त्याला योग असं म्हटलं जातं। योगाची ही सामान्य आणि स्थूल व्याख्या आहे आणि लक्षात एवढंच ठेवा की आत्म्याचा जो परिस्पंद आहे आणि हा परिस्पंद होण्यामध्ये मन वचन कायेचं निमित्त आहे। आमची प्रवृत्ती जर मनाकडे असेल तर मनाच्या निमित्ताने योग होतो, वचनाकडे प्रवृत्ती असेल तर वचनाच्या माध्यमातून योग प्रवृत्ती दिसते आणि कायेकडे आमची प्रवृत्ती असेल तर त्याच्या माध्यमातून योगाची प्रवृत्ती दिसते। म्हणजे आत्म्यामध्ये जो परिस्पंद होतो आणि परिस्पंद याचा अर्थ पण लक्षात घ्या की परिस्पंद याचा अर्थ की आत्म्याचे प्रदेश त्याच ठिकाणी लाववीज जसा बल्ब लाववीज करतो तशा प्रकारे होतात असं नाही, याला परिस्पंद म्हटलेलं नाही। तर आत्म्याचे प्रदेश जे आहे हे 8 प्रदेश स्थिर राहून प्रति समय भ्रमण करत असतात, फिरत असतात, याचं नाव आहे परिस्पंदन। की 8 प्रदेश स्थिर आहे आणि चक्र ज्याप्रमाणे फिरावं
त्याप्रमाणे हे आत्मप्रदेश असे चक्राकार सतत फिरत असतात. याला परिस्पंद असं म्हटलेलं आहे. ही परिस्पंदाची कल्पना. आता व्याख्या पहा. पुद्गल विपाकी शरीर नाम कर्माचा उदय असताना जे काही कर्म आहे ते 4 तऱ्हेचे कर्म आहे. पुद्गल विपाकी, जीव विपाकी, क्षेत्र विपाकी आणि भव विपाकी. ज्याचं फळ पुद्गलावर पडते म्हणजे शरीरावर पडतं याला पुद्गल विपाकी कर्म म्हटलेलं आहे. तर या पुद्गल विपाकी कोणतं कर्म आहे तर शरीर नाम कर्म. याच्या उदयामध्ये जीवाला मन वचन काय युक्त अशी जीवाची जी कर्म ग्रहण करण्याची जी शक्ती आहे त्याला योग म्हणतात. या मन वचन कायेद्वारा जीव कर्म आणि नो कर्म यांचं ग्रहण करतो आणि ही जी ग्रहण करण्याचं जीवाचं सामर्थ्य आहे याला भावयोग म्हणायचं. आणि त्या निमित्ताने होणाऱ्या आत्मप्रदेशांच्या चंचलतेला परिस्पंदाला द्रव्ययोग असं म्हणतात. या ठिकाणी द्रव्ययोग आणि भावयोग दोन्ही हे आत्म्यामध्येच घटित होतात. आम्ही नेहमी द्रव्याचा संबंध हा पुद्गलाशी लावतो, परंतु योगामध्ये मात्र हा दोन्ही भावयोग आणि द्रव्ययोग हे दोन्ही आत्म्यामध्येच घटित होतात. आत्मप्रदेशामध्ये परिस्पंदन होणं हा द्रव्ययोग आहे आणि आत्मप्रदेशामध्ये कर्म आणि नो कर्माला ग्रहण करण्याची शक्ती असणं हा भावयोग आहे. ही जी योग शक्ती आहे ही संसार अवस्थेतच कार्य करते. 13व्या गुणस्थानापर्यंत या योग शक्तीचं कार्य आहे. पुढे मात्र अयोग केवलीपासून ही शक्ती निष्क्रिय अवस्थेत जीवाजवळ विद्यमान असतं. हिचं कार्य पुढे असत नाही. अशी ही योग कल्पना. परत पहा की कर्म वर्गणारूप पुद्गल स्कंधांना, पुद्गल कर्म जे आहे कर्म वर्गणा आहे ही पुद्गल स्कंद आहे. या कर्म वर्गणा स्कंधांना ज्ञानावर्णादी रूप आणि नो कर्म वर्गणारूप पुद्गल स्कंदांना औदारकादी नो कर्मरूप परिणमण्याचं आत्म्याचं जे सामर्थ्य आहे ते म्हणजे भावयोग आहे. आणि आत्मप्रदेशांचं जे परिस्पंदन आहे याला द्रव्ययोग असं म्हटल्या जातं. योग मार्गणा कशाला म्हणतात तर योगद्वारा जीवाचं अन्वेषण करणं. या मार्गणेच्या माध्यमातून जीव शोधणं म्हणजे कोणताही जीव सुटला न पाहिजे ही दक्षता घेत आम्हाला योग मार्गणा शोधायची आहे. जसं आम्ही निगोदी जीव घेतलं तर निगोदी जीव म्हणत असताना त्यांना कोणता योग आहे हा जर प्रश्न आला तर त्यांना मन नाही वचन नाही, मग त्यांना एक काय योगच आहे. या काय योगाच्या माध्यमातून त्यांचं परिस्पंदन सुरू आहे. आणि जर सिद्ध जीव घेतले किंवा आम्ही जर अयोग केवली जीव घेतले तर अयोग केवली जीवांना कोणती योग मार्गणा दिसणार आहे तर ते योगातीत आहे. अशा प्रकारच्या या मार्गणेंच्या माध्यमातून निगोदी जीवांपासून सिद्ध जीवांपर्यंत प्रत्येक जीव गर्भित होईल अशा रीतीने आमचं हे अन्वेषण म्हणजे योग मार्गणा आहे. योग मार्गणेचे 3 भेद आहे. पहिला मनोयोग, वचन योग आणि काय योग. मनोयोग कशाला म्हणायचं तर जो शिक्षा उपदेश आदी ग्रहण करतो ते मन आहे. मनाच्या माध्यमातून आम्ही शिक्षा ग्रहण करू शकतो, कुणाचा उपदेश ग्रहण करू शकतो, काय चांगलं आहे काय वाईट आहे, काय आत्म्याच्या कल्याणासाठी उपयुक्त आहे, काय आत्म्याला अहितकर आहे, या सगळ्यांचा शहानिशा आम्ही मनाच्या माध्यमातून करू शकतो. त्याद्वारा होणारा जो योग आहे तो मनोयोग म्हटला जातो. ही स्थूल व्याख्या. आणि जर आम्हाला बारीक व्याख्या पाहायची असेल तर वीर्यांतराय, कारण कोणतंही कार्य करण्यासाठी आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे, म्हणून वीर्यांतराय कर्माचं क्षयोक्षम हा प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. आत्म्याचं सामर्थ्य हे आवश्यक आहे, म्हणून वीर्यांतराय. आणि दुसरं कर्म येणार आहे नो इंद्रियावरण कर्म.
या कर्माचा क्षयोक्षम रूप असताना, आंतरिक मनोलब्धी असताना, बाह्य निमित्तभूत मनोवर्गणांचे अवलंबन असताना, मनरूप पर्यायीच्या सन्मुख आत्म्याच्या प्रदेश परिस्पंदाला मनोयोग असं म्हटलं जातं. एवढी व्याख्या आमच्या जरी लक्षात राहिली नाही तरी आम्हाला ती कन्सेप्ट आमची व्हिज्युअल व्हायला पाहिजे, आमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजे की मनोयोग म्हणजे काय आहे. मनाच्या माध्यमातून होणारी जी सकंप दशा आहे त्याला मनोयोग म्हणायचं. एवढं जरी आम्हाला क्लिअर झालं तर व्याख्येतले शब्द जसेच्या तसे आठवले नाही तरीही चालू शकते. आणि जर विशेष क्षयोक्षम आम्हाला अपेक्षित असेल आणि विशेष ज्ञान पाहिजे असेल तर हे शब्द देखील आम्ही लक्षात ठेवू शकतो. मनोयोग 4 प्रकारचा आहे. सत्य मनोयोग, असत्य मनोयोग, उभय मनोयोग आणि अनुभय मनोयोग. सत्य मनोयोग यथार्थाला यथार्थ जाणणं, जे सत्य आहे त्या सत्याला सत्यरूप जाणणं, याला म्हणायचं सत्य. म्हणजे यथार्थ जे आहे, सुई आहे तर सुईला सुई आहे असं जाणणं, टेबल आहे तर टेबलाला टेबल रूप जाणणं, म्हणजे जी वस्तू जशी आहे तशी जाणणं हे सत्य कथन आहे. आणि अशा या सत्य मनद्वारा असणारा जो योग आहे तो सत्य मनोयोग म्हटल्या जातो. असत्य मनोयोग यथार्थाला अयथार्थ जाणणं किंवा अयथार्थ आहे त्याला यथार्थ जाणणं. अशा प्रकारे जे असणार आहे ते असत्य आहे आणि असत्य मनाने होणारा जो योग आहे हा असत्य मनोयोग म्हटल्या जातो. आम्हाला जाणत असताना आम्ही वेगळं जाणतोय, विपरीत जाणतोय, असत्य जाणतो आहे, तो आमचा असत्य मनोयोग आहे. उभय मनोयोग जे सत्य आहे आणि असत्यही आहे, म्हणजे कथनचित आम्ही त्याला सत्य पण म्हणू शकतो आणि कथनचित असत्य पण म्हणू शकतो, त्याला उभय म्हणायचं. आणि या उभय मनानी होणारा जो योग आहे तो उभय मनोयोग म्हटल्या जातो. अनुभय की जो सत्य पण नाही आणि असत्यही नाही त्याला अनुभय मनोयोग म्हणतात. आणि अनुभय मनाच्या द्वारा होणारा योग अनुभय मनोयोग म्हटल्या जातो. प्रश्न माझा असा राहणार आहे आणि उत्तर देताना तुम्ही म्यूट काढा आणि लगेचच तुम्ही स्वतःला उत्तर दिल्यानंतर किंवा बोलणं झाल्यानंतर तुम्ही स्वतःचं म्यूट करा, अन्यथा थोडा डिस्टर्ब होतो. उभय मनोयोगाचं उदाहरण काही सांगता येईल का, किंवा अनुभय मनोयोगाचं उदाहरण सांगता येईल का? उभय मनोयोगाचं आणि अनुभय मनोयोगाचं. उभय मनोयोगाचा आहे कमंडलूला घडा सोसणं. हा, कमंडलूला किंवा घड्याला कमंडलू म्हणणं, ठीक आहे. हा. म्हणणं हे झालं वचनाचं. आणि जाणलं, दोन मध्ये फरक लक्षात घ्या. म्हटलं आम्ही त्याला, तो आमचा उभय वचन योग होईल. आणि आम्ही जाणलं त्याला, तो आमचा उभय मनोयोग झाला. ठीक आहे. आणि अनुभय मनोयोग अनेक तऱ्हेच्या आपण भाषा बोलतो आणि मनाने तसं आमचं म्हणणं पण असतं की एखाद्या व्यक्तीने आमच्या घरी यावं असं आम्हाला खूप आग्रहपूर्वक वाटतं. आणि आम्ही तसं तशा मनाने ठरवतो पण की अशा प्रकारे आपल्याला तसं करायचं आहे. आणि करत असताना आम्ही हेही आम्हाला ज्ञात आहे की ती व्यक्ती कितीही आमंत्रण दिलं ती इतकी उच्च पदस्थ आहे की आमच्या घरी येणं नाही आहे. तर हा आमचा जो काही विकल्प आहे, हा मनाचा विकल्प जो झाला, हा अनुभय मनोयोग म्हटला जातो. की आम्हाला वाटतंही आणि माहिती पण आहे की येणार नाहीये. तर अशा प्रकारे आमचं जे जाणणं असणार आहे ते सत्य पण नाही म्हटल्या जात किंवा असत्य पण म्हटल्या जात नाही. किंवा एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती बिलकुल ऐकत नाही, अशा वेळी त्याला आम्ही उपदेश देतो
उपदेश देत असताना त्याला आम्ही अगदी मनापासून कळकळीने सांगतो की या व्यक्तीमध्ये बदल व्हायला पाहिजे आहे. आणि हेही आम्हाला ज्ञात आहे की आम्ही कितीही सांगितलं तरी त्याच्यामध्ये बदल घडणं नाही, हेही आम्हाला ज्ञात आहे. तरी देखील उपदेश दिला जातो. हा जो काही आमचा मनाचा व्यापार आहे, या व्यापाराला अनुभय मनोयोग म्हणायचं. आणि तसं प्रतिपादन करणं हा अनुभय वचनयोग म्हणायचं. तीर्थंकरांचा जो वचनयोग म्हटला जातो हा अनुभय वचनयोग म्हटला जातो. याचं कारण असं की तीर्थंकरांचा उपदेश ज्या वेळेला सुरू आहे त्यावेळेला त्यांना हेही ज्ञात आहे की आमचा सगळेजण उपदेश ऐकतील तरी ते सगळे फॉलो करतीलच असं नाही. आणि म्हणून त्यांना ते सत्य वाटत असलं, म्हणजे सत्यही नाही आणि असत्यही नाही अशा कोटीचं त्यांचं जे वचन आहे, आणि तिथे मनोयोग तर नाहीच आहे त्यांना, तर हे जे वचन त्यांचं आहे हे त्या ठिकाणी अनुभय वचन योग म्हटल्या जातो. क्लिअर? आता नंतरचा योग आहे आमचा वचन योग. भाषा वर्गणा आणि आत्म्याच्या प्रवृत्तीपूर्वक उत्पन्न ध्वनीला वचन म्हणतात. आणि त्याद्वारा होणारा जो योग आहे हा वचन योग म्हटल्या जातो. आत्म्याची बोलण्याची प्रवृत्ती आणि त्या समयात जी भाषा वर्गणा आहे ती शब्दरूप परिणमते असा जो काही योग आहे हा वचन आहे. आणि या वचनांनी होणारा जो योग आहे तो वचन योग म्हटल्या जातो. किंवा व्याख्या जर पाहायची असेल तर वचन शरीर नामकर्माचा उदय असताना, याही ठिकाणी शरीर नामकर्माचा उदय लावायचा. त्यावेळेला प्राप्त वचन वर्गणांच्या अवलंबनाने आणि वीर्यांतराय आणि मत्यक्षरादी आवरणाच्या क्षयोक्षमाने प्राप्त अशा प्रकारचा आंतरिक वचन लब्धी असताना वचन रूप पर्याय सन्मुख आत्म्याचा होणारा जो परिस्पंद त्याला वचन योग असं म्हटलं जातं. ही व्याख्या. परंतु लक्षात ठेवण्यासाठी वचनाची प्रवृत्ती होत असताना जी काही आत्मप्रदेशांमध्ये परिस्पंदता आहे तिला वचन योग म्हणायचं. वचन योगाचे देखील 4 भेद आहे. सत्य वचन योग, असत्य वचन योग, उभय वचन योग आणि अनुभय वचन योग. सत्य वचन योग यथार्थला यथार्थ सांगणे. याच्यामध्ये यथार्थाला यथार्थ जाणणं हा मनोयोगाचा विषय झाला होता. आणि कथन करणं, बोलणं, सांगणं हे वचन योगाचं कार्य आहे. म्हणून सांगणं, बोलणं हे सत्यवचन आहे. आणि सत्यवचनाद्वारा होणारा जो योग आहे तो सत्यवचन योग आहे. या ठिकाणी स्वर नामकर्माच्या उदयाला प्राप्त अशी भाषा पर्याप्तीला उत्पन्न भाषा वर्गणाच्या अवलंबनाने आत्मप्रदेशांमध्ये शक्तिरूप जे भाव वचन त्यांनी उत्पन्न विशेष प्रयत्न जे आहे ते वचन योगामध्ये गर्भित आहे. आणि हे असं वचन 4 तऱ्हेचं असणार आहे. असत्य वचन योग यथार्थाला अयथार्थ म्हणणे किंवा अयथार्थाला यथार्थ म्हणणे हे असत्य वचन आहे. आणि असत्य वचन द्वारा होणारा जो योग तो असत्य वचन योग आहे. उभय जे सत्य आहे आणि असत्यही आहे ते उभय वचन आहे. आणि अशा द्वारा होणारा जो योग असणार आहे तो उभय वचन योग आहे. अनुभय मध्ये जे सत्यही नाही आणि असत्यही नाही ते अनुभय वचन आहे. आणि त्याद्वारा होणारा जो योग आहे हा अनुभय वचन योग म्हटल्या जातो. अनुभय वचन योगामध्ये अनेक उदाहरणं येतात ज्याच्यामध्ये आमंत्रणी भाषा, पृच्छनी भाषा, आश्चर्यकारक भाषा हे सगळे अनुभय वचन योगाचे प्रकार म्हटल्या जातात. आमंत्रणी भाषा, आमंत्रण दिलं किंवा पृच्छनी विचारायचं आहे, ही भाषा अनुभय वचन योगात गर्भित होते. एखाद्या गोष्टीचं आश्चर्य व्यक्त केलं तर ती भाषा देखील अनुभय वचन योगामध्ये जाते. आता काय योग कशाला म्हणायचं? वीर्यांतराय कर्माचा क्षयोक्षम असताना
औदारिकादी 7 काय वर्गणांमधील कोणत्याही 7 म्हणजे औदारिक, औदारिक मिश्र, वैक्रियक, वैक्रियक मिश्र, आहारक, आहारक मिश्र आणि कारमाण या 7 पैकी कोणत्याही एका वर्गणेच्या अवलंबनाने होणाऱ्या आत्मप्रदेशांचा परिस्पंद म्हणजे काय योग आहे. काय योगाचे 7 भेद आहे. औदारिक काय योग, औदारिक मिश्र, वैक्रियक, वैक्रियक मिश्र, आहारक, आहारक मिश्र, कारमाण काय योग. आता औदारिक काय योग कशाला म्हणायचं. मनुष्य आणि तिर्यंच यांचं जे शरीर असतं हे औदारिक शरीर असतं आणि याची जी निर्मिती होते, या औदारिक शरीराची निर्मिती ही आहार वर्गणेपासून होते. आहार वर्गणा ही ज्या वेळेला जन्मजीवाचा होतो त्या समयापासून विग्रह गतीमध्ये हा आहार वर्गणा ग्रहण करत नाही. कदाचित हा रुजुगतीने जाणारा असेल तर आहार वर्गणा याला लगेचच ग्रहण होते. पण समजा याला जर मोडे घेऊन जायचं असेल तर आहार वर्गणा 3 समयपर्यंत जास्तीत जास्त हा ग्रहण करत नाही. अशा वेळेला ही औदारिक शरीराच्या शरीर पर्याप्ती पूर्ण झाल्यापासून म्हणजे नंतर त्यांनी जिथे जन्म धारण करणार आहे तिथे जाऊन तिथे अनुकूल अशी आहार वर्गणा ग्रहण केली. ही आहार वर्गणा ग्रहण केल्यानंतर त्याच्या 6ही पर्याप्तींना सुरुवात झाली. यामधली पहिली आहार पर्याप्ती पूर्ण झाली आणि दुसरी शरीर पर्याप्ती पूर्ण झाली. शरीर पर्याप्ती पूर्ण झाली की हा जीव त्या ठिकाणी पर्याप्तक म्हटल्या जातो आणि त्याच्या माध्यमात ते शरीर त्याचं औदारिक म्हटल्या जातं. आणि अशी ही शरीर पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर त्या शरीराच्या निमित्ताने कर्म आणि नो कर्माला ग्रहण करण्याची जी शक्ती ती औदारिक काय योग आहे. व्याख्या लक्षात घ्या की औदारिक शरीराची पूर्ती झाल्यानंतर जो काही त्या औदारिक शरीराच्या माध्यमातून होणारा जो परिस्पंद राहणार आहे त्याला औदारिक काय योग म्हणायचं. आणि हा परिस्पंदनाचं कार्य काय आहे तर हे परिस्पंदनाच्या माध्यमातून कर्म आणि नो कर्माचं ग्रहण सतत सुरू आहे. हा जीव कर्मग्रहणाची प्रक्रिया तर याची एक क्षणासाठी देखील खंडित झालेली नाही. कर्मग्रहणाची प्रक्रिया याची सर्वत्र सुरूच आहे. पण कदाचित नो कर्म वर्गणा ग्रहण करण्यामध्ये त्याला काही समयांचा खंड असू शकतो. पडेलच असं नाही पण पडू शकतो. तर अशा प्रकारे औदारिक शरीराच्या माध्यमातून कर्म आणि नो कर्माला ग्रहण करण्याची जी आत्मेची शक्ती ती औदारिक काय योग म्हटल्या जातं. मला प्रश्न म्हणजे विचारायचा आहे की हे प्रकरण आपल्याला सगळ्यांना समजतं आहे ना. थोडं योगाचं प्रकरण कदाचित पहिल्यांदा जर ऐकत असू तर आम्हाला कठीण वाटेल. ठीक आहे, मी असं समजते की हे सगळ्यांना समजत असावं. नंतर औदारिक मिश्र काय योग. आता ज्या वेळेला हा जीव नवीन शरीर धारण करतो, मनुष्य किंवा तिर्यंच गतीतला जीव नवीन शरीर धारण करतो, नवीन औदारिक शरीर धारण करतो. म्हणजे आहार वर्गणा त्यांनी ओढलेली आहे, आहार वर्गणा ग्रहण केलेली आहे. ही आहार वर्गणा ग्रहण केल्यानंतर औदारिक शरीराच्या उत्पत्तीचा प्रारंभ झालेला आहे. हा प्रारंभ होण्याच्या प्रथम समयापासून दुसरी पर्याप्ती शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत जो पहिला कालावधी आहे त्या ठिकाणी औदारिक आणि कारमाण असा मिश्रित जो योग आहे त्याला औदारिक मिश्र काय योग असं म्हटल्या जातं. आणि त्या ठिकाणी देखील कर्म आणि नो कर्म ग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. कर्माचंही ग्रहण करतो आहे आणि नो कर्म वर्गणांचं म्हणजे आहार वर्गणेचं देखील
तो ग्रहण करतो आहे. ही झाली औदारिक मिश्र कायोग. तिसरा वैक्रियक कायोग. आता थोडं याच्यामध्ये डिटेल जर आम्हाला बघायचं असेल तर औदारिक कायोग हा मनुष्य आणि तिर्यंच, सर्व तिर्यंच, एकेंद्रियापासून सर्व तिर्यंचांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेपासून पर्याप्तक अवस्थेपर्यंत संपूर्णतः असणार आहे. आणि यांची गुणस्थानं 1 ते 13 पर्यंत असणार आहे. पहिल्या गुणस्थानापासून 13 गुणस्थानापर्यंत हा योग संभवनीय आहे. नंतर औदारिक मिश्र काय योग हा मात्र मनुष्य आणि तिर्यंचांना म्हणजे लब्ध पर्याप्तक असतील किंवा निवृत्त पर्याप्तक जीव असतील त्यांना असणार आहे. आणि त्यांची गुणस्थानं असणार आहे 1, 2, 4 आणि 13. प्रश्न मी थोडा विचारणार आहे आणि उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. लब्ध पर्याप्तक जीव कुणाला म्हणतात? ज्याच्या पर्याप्ती पूर्ण झालेल्या नाहीत हं, आणि पूर्ण होणार आहेत नियमानं, हं. त्याला लब्ध थोडं पर्याप्त. करेक्शन. थोडं करेक्शन. ज्याच्या पर्याप्ती अजूनपर्यंत पूर्ण झाल्या नाही आणि होणारही नाही तो लब्ध पर्याप्तक. जो पर्याप्ती पूर्ण होण्याच्या आधीच मरणार आहे तो लब्ध पर्याप्तक. अच्छा. ठीक आहे. आणि आपण त्याला अपर्याप्तक म्हणतो ना. तर ते निवृत्त अपर्याप्तक. दुसरी जी स्टेज आहे ती निवृत्त अपर्याप्तक, ज्याची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही पण नियमाने पूर्ण होणारच आहे असा जो जीव आहे तो निवृत्त अपर्याप्तक. तिथे शब्द कोणते? निवृत्ती आणि अपर्याप्तक. इथे लब्धी आणि अपर्याप्तक. लब्ध पर्याप्तक जीव लगेचच मरणार आहे. 1 श्वास में 8 दशमान. हा. आणि निवृत्त पर्याप्तक मात्र त्याच्या पर्याप्ती नियमाने पूर्ण होणारच आहे. ठीक आहे. 2 मधला फरक. आता हे जे लब्ध पर्याप्तक जीव आहे यांनाही कोणत्या त्या ठिकाणी योग असणार आहे तर औदारिक मिश्र कायोग. आणि निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत मध्ये सुद्धा मिश्र कायोग, औदारिक मिश्र कायोग असणार आहे. माझा नंतरचा प्रश्न असा असणार आहे की देव आणि नारकी यांच्यामध्ये लब्ध पर्याप्तक अवस्था असते का? नाही. कारण त्या ठिकाणी देव आणि जे काही नारकी जीव असतील ते नियमपूर्वक निवृत्त अपर्याप्तक अवस्था त्यांची होईल शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत. आणि त्यानंतर त्यांच्या पर्याप्ती नियमाने पूर्ण होणार आहे. आयु पूर्ण झाल्याशिवाय दोनही ठिकाणी त्यांचं मरण संभवनीय नाही. नंतर वैक्रियक कायोग. वैक्रियक शरीराची शरीर पर्याप्ती पूर्ण झाल्यापासून, शरीर पर्याप्ती दुसरी पर्याप्ती पूर्ण झाल्यापासून त्या शरीर निमित्त कर्म नो कर्म ग्रहण करण्याची जी शक्ती तो वैक्रियक कायोग आहे. आणि ह्या नियमाने देव आणि नारकी यांनाच असणार आहे, पर्याप्तक अवस्थेत असणार आहे. आणि यांची गुणस्थानं 1 ते 4 असू शकतात. वैक्रियक मिश्र कायोग. वैक्रियक शरीराचा प्रारंभ झाला आणि पहिल्या समयापासून शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत वैक्रियक आणि कारमाण असा जो मिश्रित योग असणार आहे हा वैक्रियक मिश्र कायोग म्हटल्या जातो. हा देव आणि नारकी जीवांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत आहे आणि यांची गुणस्थानं 1, 2 आणि 4 ही म्हटल्या जातात. प्रश्न परत असणार आहे तिसरं गुणस्थान या ठिकाणी का सांगितल्या गेलं नाही? वैक्रियक मिश्र काय योगात किंवा औदारिक मिश्र काय योगामध्ये तिसरं गुणस्थान गर्भित नाही. 1, 2, 4 ही गुणस्थानं अपेक्षित आहे.
तिसरं गुणस्थान या ठिकाणी का सोडलं असावं? तिसरं गुणस्थान हे फक्त उतरतानाच होते, सम्यक्त्व प्राप्त झाल्यानंतर उतरताना. थोडं करेक्शन करू. हा, दुसरं कोणाचं उत्तर काही अपेक्षित आहे? दुसरं उत्तर आहे कुणाजवळ? तिसऱ्या गुणस्थानात मरण नाही आहे ना ताई? हा, बरोबर आहे. हे उत्तर बरोबर आहे की तिसऱ्या गुणस्थानात मरण असतच नाही. ही अवस्था चढताना पण होऊ शकते, उतरताना पण होऊ शकते, पण चढताना त्याला होईल जो साधी मिथ्यादृष्टी आहे. कारण तिसरं गुणस्थान हे सम्यक्त्व मिथ्यात्व प्रकृतीच्या उदयामध्ये एक अंतर्मुहूर्त काळासाठीच हे गुणस्थान असणार आहे. त्यामुळे चौथ्यातून उतरताना पण होऊ शकतं यदा कदाचित, आणि साधी मिथ्यादृष्टी असेल तर त्याला चढताना पण हे गुणस्थान होऊ शकतं. दुसऱ्या गुणस्थानाच्या बाबतीत मात्र हा पूर्ण नियम आहे की चौथ्यातून खाली उतरतानाच त्याला दुसरं गुणस्थान होतं. चढताना दुसरं गुणस्थान कुणालाही कधीही होत नाही. तिसरं गुणस्थान यासाठी सोडलेलं आहे या ठिकाणी कारण तिसऱ्या गुणस्थानात मरण नाही, आणि मरण नसल्यामुळे नवीन शरीराच्या प्राप्तीचा आणि त्याची तिथे परिस्पंदन होण्याचा मिश्राच्या माध्यमातून हा प्रश्न येत नाही, आणि म्हणून तिसरं गुणस्थान या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. मरणाच्या अपेक्षेने पहिलं, दुसरं आणि चौथं हे गुणस्थान ठेवलं. एखादे मुनी आहे, जरी त्यांचं व्रत सहित महाव्रत सहित जरी त्यांचं समाधी मरण झालेलं असेल तरी देखील दुसरी आयु ज्या क्षणी त्यांना सुरू होते त्यांना तर नियमपूर्वक देवायुचाच उदय राहणार आहे. देवायु जशी सुरू होते त्यांचं गुणस्थान चौथं होतं. विग्रह गतीमध्ये 4 गुणस्थानाच्या वर कोणताही जीव असू शकत नाही. म्हणून 1, 2 आणि 4 ही गुणस्थानं मिश्र अवस्थेतील लावायची आहे. ठीक आहे, पुढचं प्रकरण आपण उद्याला पाहू. अजून कोणाला यावर शंका असेल तर निरसन करून घ्या आतापर्यंतच्या भागावर. ताई, एक पहिल्या गुणस्थानातून तो जीव 7व्या गुणस्थानात एकदम जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. पहिलेपासून जो महाव्रताचं पालन करतो आहे, द्रव्यलिंगी आहे, पण महाव्रताचं पालन जो करतो आहे, तो साधा आपल्यासारखा असेल तर नाही. आवाज क्लिअर नाही. आवाज क्लिअर नाही. हॅलो हॅलो. हा, साधी अनादि मिथ्या दृष्टी जीव आहे तो पहिल्या गुणस्थानात आहे, तर त्याचे एवढे विशुद्ध परिणाम होऊ शकतात का की तो 7वं गुणस्थान घेतो? हो, होऊ शकतो. अनादि मिथ्या दृष्टी जीव देखील पहिल्या गुणस्थानातून 7व्या गुणस्थानात जाऊ शकतो. याला कारण असं आहे की जीवाचे परिणाम अंतर्मुहूर्तामध्ये कितीतरी शुद्ध रूपाचे होऊ शकतात. आमच्या सगळ्या करण परिणामाचा कालावधी अंतर्मुहूर्त आहे. अधःकरणाचा कालावधी, अपूर्व करणाचा कालावधी, आणि प्रत्येकाचा सूक्ष्म सूक्ष्म अंतर्मुहूर्त होत गेलाय, कमी कमी अंतर्मुहूर्त होत गेलेला आहे. आणि तेवढ्या अंतर्मुहूर्तामध्ये जीवाचे परिणाम हे विशुद्धतम इतके होऊन त्याला सम्यक्त्वाची आणि अशा प्रकारे महाव्रताची देखील त्यांना म्हणजे पहिल्यातून 7व्या गुणस्थानात देखील ते जाऊ शकतात. तसंही पहिले दीक्षा घेतल्यानंतर पहिले 7वं गुणस्थानच होतं असं म्हणतात ना? हा, दीक्षा घेतल्यावर होते, पण आता समजा दीक्षा घेतली आणि त्यांना सम्यक्त्वाची प्राप्ती, ज्याला आम्ही उपयोग रूप म्हणजे हे म्हणतो, हे झालंच नाही. अनंतानुबंधी त्यांच्या जवळ आहे, मिथ्यात्व त्यांच्या जवळ आहे, आणि केवळ दीक्षा घेतली म्हणजे द्रव्यलिंगी मुनी आहेत थोडक्यात. पण मुनी धर्माचं पालन करत आहे ते, मग त्यांचं गुणस्थान कोणतं आहे? पहिलंच गुणस्थान आहे त्यांचं. आणि अशा गुणस्थानात यदा कदाचित त्यांच्या परिणतीमध्ये अगदी बदल घडले आणि त्यांना या सगळ्या प्रकृतीची म्हणजे मिथ्यात्व आणि 12 प्रकृती
अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण या सगळ्यांचा जर एकाक्षमयी याचा उपशम होईल आणि चारित्र मोहनी याचा क्षयक्षम होईल, अशी अवस्था झाली तर त्यांना पहिल्यातून 7वं गुणस्थान होऊ शकतं. आणि म्हणून म्हटलं जातं की जाताना तर 7व्यातच जाणार आहे, मग उतरताना 6व्यात येईल. कारण जेव्हा आपण कोणतंही व्रत घेतो तर आमची विशुद्धी खूप असते. भलाई व्रत पाळण्यामध्ये कठीणता आल्यावर आमचे परिणाम त्या ठिकाणी प्रतिकूल होतात कदाचित, पण चढताना तर मात्र आमचे खूप अनुकूल परिणाम असतात. तेच तिथेही लावायचंय. मग त्यांना करण परिणाम मांडायची गरज नाही का? करण मांडायची नाही, मांडावंच लागतं. कारण हो त्यांना ना. होईल तर कोणतं सम्यक होईल? प्रथमोपशम होईल सगळ्यात प्रथम पहिल्यांदा. हो. त्यामुळे करण पूर्वकच सगळं होणार आहे. हं. करण नाही होणार असं होतच नाही. तेच तर म्हटलं. करण परिणाम अनेक वेळा होतात. कसं? सम्यक दृष्टी, श्रावक, विरत, विरतानंत, वियोजक, दर्शन मोह, क्षपक, उपशमक, उपशांत मोह, क्षपक मोह, क्षीण मोह, यांना सगळ्यांना करणपूर्वकच ते परिणाम होतात. करण म्हणजे काय? शेवटी परिणामाची विशुद्धता. विशुद्धता. बस, विशुद्धता असल्याशिवाय कार्य घडतच नाही. हं. हं. ठीक आहे. हो. ते म्हणू, जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.